श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एकदा एक छोटासा मुलगा त्याच्या दोन्ही हातामध्ये 2 सफरचंद घेऊन उभा होता. मुलाची मम्मी समोरच उभी होती. ती त्याला म्हणाली, बाळा, मला एक सफरचंद देतो का? असं म्हणून मम्मीनं हात पुढं केला. हे ऐकून त्या मुलानं लगेच एका हातातील सफरचंद दातानं कुरतडलं. त्यानंतर त्याची मम्मी काहीतरी बोलणार, तेवढ्या त्यानं घाईतच दुसरं सफरचंद सुद्धा दातानं कुरतडलं. आपल्या मुलाचं हे वागणं बघून मम्मी थोडी शांतच झाली. तेव्हा लगेच तो मुलगा आपला छोटासा हात पुढं करत म्हणाला, मम्मी, हावाला घे, हा जास्त गोड आहे. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी आपण संपूर्ण गोष्ट जाणण्या अगोदरच निष्कर्षापर्यंत पोहोचून जातो. कोणीतरी खूप छान लिहिलंय, दृष्टीची शस्त्रक्रिया ही होऊ शकते, पण दृष्टी कोणाची कधीच नाही. श्रोते हो, फरक फक्त विचारांचा असतो. नाहीतर पायऱ्या वर पण जातात आणि खाली सुद्धा येतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मुलगी म्हणजे आईच्या स्वप्नाचा आरसा असते. जे स्वप्न आईला पूर्ण करायला नाही मिळालं, ते मुलगी पूर्ण करेल यात स्वतःचं समाधान मानत असते. आई ती शेवटी आईच असते. आपल्या मुलीमध्ये पुन्हा नव्यानं जगते. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो, त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना बदलू शकत नाही, परंतु आपण कोणाच्या आजूबाजूला राहायचं हे बदलू शकतो. भूक भागवणारी माती आणि सुख पदरात घेणारी नाती यांच्याशी कधीच गद्दारी करू नका. कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचं महत्त्व कमी करा. प्रेमात मिळालेली सुंदर शिक्षा म्हणजे वाट बघणं. जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात. जिंकायच्या अगोदर खडतर प्रवासात जी सोबत होती ती आपली असतात. वेळ निघून गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो. प्रगतीचं जहाज हे कितीही मोठं असलं तरी त्याला बुडवण्यासाठी अहंकाराचं एक क्षेत्र हे पुरेसं असतं. थोडं कर्म पण चांगलं करत जा. नुसते श्रावण सोमवार करून काही होत नाही, कारण जब कर्म हो काला तब क्या करेगा ऊपर वाला. एखाद्याला जीव लावणं खूप सोपं असतं, पण तेवढंच अवघड असतं ते अडकलेल्या जीवाला त्यातून बाहेर काढणं. भोळे राहू नका. फक्त भोळेपणाचं असं पांघरून घ्या की धोकेबाज माणसं लगेच ओळखता येतील. आयुष्याचं सार फक्त 2 ओळी सांगून जातात. जन्माला आलं म्हणजे मृत्यू येणार, तरी आपण इतरांच्या आयुष्याचं काठं मोजत बसतो. बाईचा नाद असणारा माणूस आणि पैशामागं असणारी बाई कधीच नात्यात एकनिष्ठ राहत नाही, कारण ही लोक फक्त गरजेनुसार जवळ येतात आणि गरज भागली की दूर जातात. प्रेम हे कधीच एखाद्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसतं. प्रेम हे नेहमी सुख दुःखात एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी
आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी असतं. ज्यांना तुमच्यापासून दूर जायचंय त्यांना दूर जाऊ द्या, कारण नात्यात प्रेम असणं हे महत्वाचं असतं, जबरदस्ती नाही. तुम्ही ठरवलेल्या देहावर लोक हसत नसतील तर तुमची देह खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. एखादं नातं तुम्हाला आनंद देत असेल तर इतरांना त्याचा अर्थ सांगण्याची गरज नाही. कोणतीही व्यक्ती कधीच दुःख देत नाही, तर दुःख देतं त्या व्यक्तीवर केलेलं अपार प्रेम आणि त्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा. तुटलेल्या फुलात आणि तुटलेल्या मनात खूप फरक असतो, कारण तुटलेलं फूल काही वेळ टवटवीत दिसेल, पण तुटलेलं मन नाही. चूक झाली असेल तर ती कबूल करायला शिका. नात्यातील सगळी दुःख हक्कानं जिथं सांगता येतात ती म्हणजे मैत्री. मित्राचं बोलणं हे मनावर घ्यायचं नसतं, कारण त्याचं न बोलणं हे जास्त त्रासदायक असतं. बाप गरीब असो किंवा श्रीमंत, बाप असणं हीच खूप मोठी श्रीमंती असते. चांगल्या आणि वाईट गोष्टी 4 शिव्या देऊन जो समजावणारा आयुष्यातील हक्काचा माणूस म्हणजे मित्र. प्रयत्न सोडू नका. जीवनातील प्रत्येक संघर्ष हा तुमच्या आत्मबलाची परीक्षा आहे. धैर्य आणि संयमानं सामोरं जाऊन तुम्ही ती पार करू शकता. आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते, फक्त आपण किती महत्वाचे आहोत त्यानुसार आपल्याला ती व्यक्ती वेळ देत असते. बाप संकट जवळ येऊ देत नाही आणि आई माया कमी पडू देत नाही. एखादं नातं हे शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल तर कधी कधी दिसून न दिसल्यासारखं, ऐकून न ऐकल्यासारखं आणि बोलता येत असूनही मुक्यासारखं राहावं लागतं.